आई मला ह्याच्यापासून काहीतरी छान खायला दे प्लीज 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 प्लीज. ओके बेटा. प्लीज. पाहिलं ना मंडळी, या लहान मुलांचं दररोज एक नवीन डिमांड असते आणि नवीन रोज काय हेल्दी द्यायचं हा आपल्या पुढे पडलेला प्रश्न असतो. तर आज मी माझ्या मुलीला स्वीटकॉर्न पासून हे असं छानसं सूप बनवून दिलेलं आहे. अगदी थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते, चवीला खूप छान लागतं. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं किंवा आपण जे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले जे पॅकेट्स आणतो आणि घरी त्यात गरम पाणी घालून ज्या प्रकारे सूप बनवतो त्यापेक्षा अधिक चांगलं आणि अधिक पौष्टिक असं सूप आपण आज घरीच बनवणार आहोत. तर इथे मी फ्रेश असे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. थोडेसे सोलून घ्यायचे, त्याचे दाणे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेश आहेत, मळ्यातून आत्ताच तोडून आणलेले आहेत आणि याचे आपण दाणे काढून घेणार आहोत. तुम्ही हे दाणे फ्रीजमध्ये काढून एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता आणि जर फ्रीझरमध्ये ठेवले तर साधारण 1 ते 2 महिने हे छान टिकतात. तुम्ही ते पाहू शकता हे छान दाणे भरलेले आहेत. आता हे दाणे मी थोडेसे काढून घेत आहे आणि सूप बनवण्यासाठी इथे मी ही तयारी करून ठेवली आहे. अर्धी वाटी मी इथे स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहेत. स्वीटकॉर्नच्या दाण्यामध्ये थोडंसं जास्त पाणी असतं, जे आपली नॉर्मल मका असते त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी या स्वीटकॉर्नमध्ये असतं. इथे तुम्ही पाहू शकता. आता हे अर्धी वाटी आपण घेतलेले आहेत आणि हे बाकीचं साहित्य जे घेतलं आहे ते व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात. आता यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं आहे. तुम्ही 1 ते 1.5 चमचा बटर घेतलं तरीही चालेल. बटर घातल्यानंतर सूपला छान फ्लेवर येतो. आता तूप जोपर्यंत मेल्ट होतोय तोपर्यंत अर्धी वाटी आपण जे स्वीटकॉर्नचे दाणे घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याची होईल तितकी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. स्वीटकॉर्नमध्ये किंवा मकामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं. जर ते आपण गाळून न घेता सूपमध्ये घातलं तर सूप मिळून येणार नाही आणि जी स्मूथ कन्सिस्टन्सी सूपची असते ती होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हे गाळून घ्यायचं आहे आणि यावर राहिलेला जो चोथा आहे किंवा फायबर आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे. जे खाली राहिलेलं आहे ते एकदम घट्टसर असं स्वीटकॉर्नचं ज्यूस आपण म्हणू शकतो, ते खाली राहिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. वर सगळा चोथा राहिलेला आहे. दाबून दाबून यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हा जो चोथा आहे तुम्ही हा डायरेक्ट खाल्ला तरीही चालेल, कारण खायला छान गोड लागतो आणि फायबर आहे, शेवटी पोटासाठी देखील चांगला आहे. आता हे जे पाणी आहे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता तूप मेल्ट झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलू द्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण आलं अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे की जेणेकरून सूपमध्ये ते छान मिळून येईल. तुम्ही यामध्ये बारीक चिरून कांद्याची पात घातली तरीही छान फ्लेवर येतो. आता जिरे जे आहेत छान फुललेले आहेत. आता यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि ते यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर आपण आलं घातलेलं आहे. 1 मिरची बारीक चिरून घातलेली आहे. जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची नाही घातली तरी चालेल किंवा थोडंसं प्रमाण कमी केलं तरीही चालेल. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीरीचे जे दांडे होते ते बारीक चिरून घेतले होते ते देखील यामध्ये घातलेले आहे. छान फ्लेवर येतो. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण जो आहे तो अर्धा कच्चा राहिला पाहिजे, त्यानेच मग काय होतं की दाताखाली आल्यावर छान फ्लेवर येतो. त्यामध्ये आपण 2 ते 3 मोठे चमचे स्वीटकॉर्नचे दाणे घालणार आहोत आणि थोडेसे मटार यामध्ये घालायचे आहेत. हे फ्रोझन मटार आहेत, थोडेसे आधीच शिजलेले आहेत, त्यामुळे अगदी परतून घेतले तरी पण हे छान सॉफ्ट होतील. स्वीटकॉर्न आणि जे मटार आहेत ते थोडेसे 70% शिजले गेले पाहिजेत. त्यासाठी थोडंसं मीठ घालते, परतून घेते आणि अगदी 2 ते 3 सेकंदासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत की जेणेकरून स्वीटकॉर्न थोडेसे मऊ होतील आणि ते सूपमध्ये खाताना छान दाताखाली येतील. अगदी त्याची जी कच्ची टेस्ट आहे ती निघून जाईल इथपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत. यावर मी झाकण ठेवत आहे. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता हे बऱ्यापैकी शिजलेले आहे. तुम्ही ते पाहू शकता. स्वीटकॉर्नचा कलर बदललेला आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण स्वीटकॉर्न बारीक करून जे पाणी काढलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे.
थोडं थोडं करून आपल्याला हे घालायचं आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. स्वीट कॉर्न हे चवीला नावाप्रमाणेच थोडेसे गोडसर असतात, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं आंबटपणासाठी यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा चाट मसाला घालू शकता किंवा अगदी लिंबू जरी घातलं तरीही थोडीशी आंबट चव याला येते. त्यामुळे काय होतं, चटपटीत असं आपलं सूप लागतं. तर यामध्ये आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साधारण मी यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकं लिंबाचा रस घालणार आहोत. जास्त घालायचा नाही, त्याने काय होतं नाहीतर आंबट होऊन बसतं. तर अगदी थोडीशी आंबट चव येण्यापुरतं आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार थोडीशी साखर घातली तरीही चालेल. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. जर तुम्हाला हे सूप पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न पासून जे आपलं कॉर्नफ्लॉवर बनतं ते वापरलं तरी देखील चालेल. कन्सिस्टन्सी जर तुम्हाला थोडीशी दाटसर हवी असेल तर तुम्ही स्वीट कॉर्न वापरा, नाही वापरले तरीही सूप प्यायला खूप छान लागतं. तर इथे मी मोठे 2 चमचे स्वीट कॉर्नफ्लॉवर घेत आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करत आपल्याला यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे की जेणेकरून सूपला थोडासा दाटसरपणा येईल. मार्केटमध्ये जे सूप मिळतात त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला असतो, त्यामुळे ते जे सूप आहेत ते घट्ट असं आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची मिळते. तर आपल्याला मार्केटसारख्या सूपचं फील येण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर सूपला 1 ते 2 उकळ्या आल्या की ते सूप जे आहे हे दाटसर बनतं. तुम्ही ते पाहू शकता. तर याला उकळी आली की हे सूप थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होईल. यावर जो फेस आलेला आहे तुम्ही तो काढून टाकला तरीही चालेल. आता हे मंद आचेवर आपल्याला उकळत ठेवायचं आहे. साधारण 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे. त्यानंतर याची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी घट्ट होईल. यामध्ये तुम्ही बारीक चिरून गाजर घातलं तरीही चालेल. कलरफुल असं आपलं सूप दिसायला होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. सर्वात शेवटी मी इथे पाव चमचा मिऱ्याची पूड घातलेली आहे. त्याने खूप छान फ्लेवर सूपला येतो आणि मिऱ्याची पूड घातल्याशिवाय सूप पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मिऱ्याची पूड ही जरूर घाला. थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातली तरीही चालेल. कलरफुल असं चवदार आपलं स्वीट कॉर्नचं सूप तयार आहे. रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून झाल्यावर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.